पशुधन हे शेतकऱ्यांना महत्त्वाचा उत्पन्न देणारा स्रोत आहे. केवळ शेतीवर शेतकऱ्याची गुजराण होत नाही, हे ढळढळीत सत्य आहे. पण गेल्या 5 वर्षांचा हिशोब पाहिला तर सरकारचा पशुवैद्यकीय विभाग हा केवळ दिखावाच बनून राहिला होता. आता आम्ही हे का म्हणतोय तेही लक्षात घ्या. 2021 मध्ये सरकारने पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या वेळेत बदल केला होता. सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळेतील हाच बदल पशुधन घटण्याच्या संख्येसाठी कारणीभूत ठरला. 2021 ते 2025 या 5 वर्षात राज्यात पशूंवरील शस्त्रक्रिया तब्बल 57% घटल्या. या आकडेवारीनंतर सरकार खडबडून जागे झाले आणि आता सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत बदल करण्याचं शहाणपण सरकारला सुचलंय. नेमका काय बदल झालाय व तो का झाला हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस. शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. शेतीतील उत्पन्नाची शाश्वती नसल्याने जवळपास सगळेच शेतकरी हे पशुपालनाकडे वळाले आहेत. दुधाच्या जोडधंद्यासाठी शेतकऱ्यांकडे गायी म्हशी असतात. शिवाय मेंढरं, शेळ्या पाळण्याचं प्रमाणही मोठं आहे. शेतकऱ्यांकडील पशुचे आरोग्य चांगले राहावे यासाठी राज्याचं पशुसंवर्धन विभाग काम करतो. महाराष्ट्रात सध्या 2,500हून अधिक पशुचिकित्सालय फिरते दवाखाने आहेत. शासनाने 2021 मध्ये या पशुचिकित्सालयांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत वेळ केली गेली होती. त्यातही दुपारी 1 ते 1:30 अशी जेवणाची सुट्टी होती. ही वेळ गाव पातळीवर शेतकऱ्यांसाठी सोयीची नाही अशी ओरड झाली. 9 वाजता पशुचिकित्सालय उघडणार, त्यानंतर वैद्यकीय अधिकारी तपासणी सुरू करणार. त्याचा थेट परिणाम पशुसेवेवर झाला. मुळात सकाळी 9 वाजता दवाखाना उघडण्याच्या वेळेत शेतकरी शेतीच्या कामासाठी निघतो. त्यामुळे कामाला जायचे की जनावराला दवाखान्यात घेऊन जायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. त्याचा परिणाम म्हणून सरकारी पशु दवाखान्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या रोडावली. सरकारी आकडेवारीवरूनही हे स्पष्ट झाले. गेल्या 5 वर्षात राज्यात पशूंवरील शस्त्रक्रिया तब्बल 57% घटल्या. कृत्रिम रेतन, त्यातून जन्मणारी वासरे, लसीकरण, औषधोपचार, व्यंधत्व निवारण या सर्वच बाबीत लक्षणीय घट झाली. या धक्कादायक आकडेवारीनंतर पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला. ही चूक सुधारण्याचा निर्णय आता सरकारने घेतला असून राज्यातील पशुचिकित्सालयांच्या वेळा गुजरात, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या धर्तीवर करण्यात आले आहेत. नव्या वेळेनुसार जनावरांचे दवाखाने 2 सत्रात सुरू राहतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पशुचिकित्सालय सुरू राहणार आहे. गेल्या 5 वर्षात जनावरांचे सरकारी दवाखाने हे केवळ शोभेची वस्तू बनले होते. याची धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या 5 वर्षात कृत्रिम रेतनात 17.65% घट झाली आहे. तर कृत्रिम रेतनातून जन्मलेल्या वासरांचे प्रमाण 25.7% घटले आहे. गर्भधारणा तपासणी 19.26% घट असून व्यंधत्व तपासणीत 16.67% घट आहे. पशूंना मिळणाऱ्या औषधोपचारात 8.36% घट झाली आहे. तर पशूंच्या शस्त्रक्रियेत निम्म्याहून अधिक म्हणजे 57.58% घट नोंदवली गेली आहे. हे सगळं धक्कादायक होतं, पण आता 5 वर्षानंतर सरकार जागं झालं, तेही किमान बरंच म्हणावं लागेल. आता यात गंमत म्हणजे राज्यातील राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने या बदलाला तीव्र विरोध केलाय. पूर्वीप्रमाणे वेळ करण्यात यावी यासाठी या संघटनेने आंदोलन पुकारले असल्याचेही काही बातम्यांमध्ये आले. 3ही ऋतूंमधील हवामान व शेतकरी, पशुपालक व शेतमजुरांच्या दिनक्रमाचा विचार करता त्यांना सकाळची वेळ ही पशुधनाची निगा व व्यवस्थापनासाठी सोयीची व महत्त्वाची ठरते. या वेळेत त्यांच्या पशुधनाचा माज, चारा न खाणे, पाणी न पिणे, निस्तेज दिसणे, दूध उत्पादन कमी होणे, मंद हालचाल, शेण व मूत्रातील बदल ही आजारपणाची लक्षणे लक्षात आल्यानंतर तात्काळ उपचारासाठी पशुवैद्यक उपलब्ध व्हायला हवेत. खरं तर पशुवैद्यकीय दवाखान्याची वेळ ही 1996 सालापासून ते थेट 2021 पर्यंत सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत व त्यानंतर दुपारी 4 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशीच होती. परंतु 2021 मध्ये त्यात बदल केला आणि सगळाच पचका झाला. आता हे सगळं सरकारने गांभीर्याने घेतल्याचं दिसतंय.
पशुपालकांना 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्था प्रमुखांची राहील असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दुपारच्या मधल्या सत्रात दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावात योजनांविषयक प्रचार, प्रसिद्धी, प्रशिक्षण, मार्गदर्शन व तांत्रिक कामकाज करावे. कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा कार्यक्षेत्रातील गावात किमान एकदा भेट द्यावी. गावात भेटीला जाण्यापूर्वी त्याची सूचना द्यावी. भ्रमणध्वनी क्रमांक दवाखान्याच्या दर्शनी भागी लावावा. ग्रामसभेला उपस्थित राहून पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या योजनांची माहिती द्यावी असे आदेश राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने काढले आहेत. मित्रांनो, सरकारचा हा निर्णय योग्य आहे का असं तुम्हाला वाटतं का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.